मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे क्रिस्टल डिफेक्ट्स और त्याला म्हणायचं आपण इम्परफेक्शन. म्हणजे क्रिस्टलमध्ये काय असतो, डिफेक्ट असतो म्हणजे तो परफेक्ट नसतो, तो इम्परफेक्ट असतो. द रियल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्सेस डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. आता जे रियल आणि नॅचरली क्रिस्टल सबस्टन्स असतात ते परफेक्ट कधीच राहत नाही. त्यांचं स्ट्रक्चर कधीच परफेक्ट क्रिस्टलमध्ये राहणार नाही, तर स्ट्रक्चर कसं असतं, इम्परफेक्ट असतं. दे हॅव सम डिसऑर्डर और इरेग्युलरिटी इन द स्टॅकिंग ऑफ ॲटम. त्यांचे जे ॲटम जॉईन झाले किंवा स्टॅक झाले एकमेकांशी, त्यांच्यामध्ये डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर म्हणजे डिफेक्ट आहे किंवा आपण त्याला म्हणू इरेग्युलरिटी. काय म्हणायचं, इरेग्युलरिटी. फॉर एक्झाम्पल समजा आपण दाखवलं हे अशा पद्धतीचे ॲटम्स आहेत, ठीक आहे. किंवा मी परत दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. हे बघा, अशी अरेंजमेंट जर असेल, ठीक आहे, अशी अरेंजमेंट असेल आणि याच्यामध्ये काय इरेग्युलरिटी म्हणजे बघा, आपण त्याला अशा पद्धतीने दाखवू शकतो की असं वेगळं काहीतरी इकडे येऊन गेलं, ठीक आहे. हा काय झाला, डिफेक्ट झाला. हा काय झाला, डिफेक्ट झाला. म्हणजे नॅचरली असतात त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे काय असतात, डिफेक्ट्स हे असतात. Such irregularity in the arrangement of a constituent particle of a solid crystal are called defects or imperfection. तर अशा प्रकारच्या ज्या इरेग्युलरिटी अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची सॉलिड क्रिस्टलमध्ये, अशा प्रकारची जी इरेग्युलरिटी म्हणजे अनियमितता म्हणतो आपण त्याला, जी अरेंजमेंट असणार आहे त्या पार्टिकलची त्या सॉलिड क्रिस्टलमध्ये, त्याला आपण काय म्हणायचं, डिफेक्ट्स किंवा त्याला इम्परफेक्शन असं आपण म्हणतो. Defects are created during process of crystallizations. आता हे जे डिफेक्ट्स कसे तयार होतात, तर क्रिस्टलायझेशन प्रोसेसमुळे ते डिफेक्ट्स तयार होतात. द इम्परफेक्शन्स आर मोर इफ क्रिस्टलायझेशन ऑकर ॲट फास्टर रेट. समजा क्रिस्टलायझेशन जर खूप फास्ट रेटने झालं, लवकर झालं, तर त्यामुळे जे इम्परफेक्शन म्हणजे जे डिसऑर्डर असतात ते खूप जास्त असतात त्या क्रिस्टलमध्ये. It means that the discrete can be minimized, the defects can be minimized by carrying out crystallization at slower rate. बघ, आपल्याला जर डिफेक्ट्स कमी ठेवायचे असतील, कमी होऊ द्यायचे असतील, तर आपल्याला काय करावं लागेल, जे क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे ती आपल्याला स्लो रेटने करावी लागेल. त्याच्यामुळे डिफेक्ट्स काय होणार आहेत, कमी होणार आहेत. इन फॅक्ट ideal crystal with no imperfections are possible only at the absolute zero of temperature. आता जे आयडियल क्रिस्टल कशाला म्हणायचं, ज्यावेळेस झिरो टेम्परेचरला, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला जे आयडियल क्रिस्टल असतात त्यांच्यामध्ये कुठलंही इम्परफेक्शन राहत नाही, कुठलेही डिफिकल्ट्स त्यांच्यामध्ये राहत नाही, कुठलेही डिसऑर्डर त्यांच्यामध्ये राहत नाही किंवा डिफेक्ट्स राहत नाही. अबोव दिस टेम्परेचर म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरपेक्षा जर जास्त टेम्परेचर असेल, नो क्रिस्टलाइन मटेरियल आर 100% प्युअर. तर कुठलाही क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% प्युअर राहू शकत नाही अबोव ॲब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वरती. दे कंटेन डिफेक्ट्स, त्यांच्यामध्ये डिफेक्ट्स राहणारच आहे, त्यांच्यामध्ये डिफेक्ट्स हे प्रेझेंट असतातच. व्हॉट एव्हर द नेचर ऑफ क्रिस्टल डिफेक्ट्स, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सॉलिड इज मेंटेन. आता एखाद्या क्रिस्टलचं नेचर जरी डिफेक्ट्स असेल, म्हणजे त्याच्यात जरी डिफेक्ट असेल, तरी त्याची जी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जी सॉलिडमध्ये ती काय असते, मेंटेन असते. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट समटाइम डिफेक्ट्स आर टू बी इंटेन्शनली क्रिएटेड फॉर अ मॅनिप्युलेटिंग द डिझायर प्रॉपर्टी इन द क्रिस्टलाइन सॉलिड. तर एक महत्त्वाची नोट आहे की काही वेळेस काय असतं की जे डिफेक्ट्स असतात क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, तर ते आपण स्वतःहून क्रिएट केले इंटेन्शनली. त्याच्यामुळे काय होतं, काही डिझायर प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काय होतात, तयार होतात आणि त्या प्रॉपर्टी आपल्याला अपेक्षित आहे, डिझायर आहेत, त्या आपल्याला हव्यात अशा प्रॉपर्टी, म्हणून आपण त्याच्यात काय करतो, इंटेन्शनली आपण डिफेक्ट्स त्याच्यामध्ये क्रिएट्स हे करत असतो. देअर आर 3 टाईप ऑफ डिफेक्ट. डिफेक्टचे किती टाईप आहेत, 3 टाईप्स आहेत. पहिला आहे पॉईंट डिफेक्ट्स, सेकंड आहे लाईन डिफेक्ट्स
अँड थर्ड आहे प्लेन डिफेक्ट्स. ओनली पॉईंट डिफेक्ट्स विल बी डिस्कस इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला पॉईंट डिफेक्ट्सच आपण बघणार आहोत. पॉईंट डिफेक्ट्स. देअर आर irregularity produced in the arrangement of a basis at lattice point in crystalline solid. आता हा जो पॉईंट डिफेक्ट्स आहे याच्यात काय असतं तर जे अरेंजमेंट आहे बेसिसची लॅटिस पॉईंटला त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी प्रोड्यूस आहे. त्याच्यात काय आहे इरेग्युलरिटी ही प्रोड्यूस झालेली क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, तर त्याला आपण पॉईंट डिफेक्ट्स म्हणतो. देअर आर 3 मेजर क्लास ऑफ पॉईंट डिफेक्ट. याचे परत आपण 3 क्लासमध्ये याचं क्लासिफिकेशन केलं आहे. एक आहे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट्स अँड नॉन स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स. ते आता आपण पाहणार आहोत. तर पुढचा जो पॉईंट आहे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स. केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड शो फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम और नंबर ऑफ कॅटायन अँड ॲनायन्स. आता कुठलाही जो एखाद्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय असतं फिक्स रेशो असतो. नंबर ऑफ ॲटम्स असतील किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि एनायन असेल यांचा जो रेशो असेल तो फिक्स असेल. दिस फिक्स रेशो इज द स्टायचोमेट्री ऑफ द कंपाऊंड. आणि हा जो फिक्स रेशो असणारे नंबर ऑफ ॲटमचा एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ एनायनचा जो रेशो असणार आहे त्याला आपण काय म्हणतो स्टायचोमेट्री ऑफ द कंपाऊंड असं म्हणतो. तर ह्या स्टायचोमेट्रिक कंपाऊंडमध्ये काय असतात डिफेक्ट्स असतात ते आता आपण पाहणार आहोत. इन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. आता जे स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स असतील द स्टायचोमेट्री रिमेन्स अनचेंज. यांची जी स्टायचोमेट्री आहे ती बदलणार नाही, रिमेन्स अनचेंज आहे म्हणजे जो रेशो आहे तो बदलणार नाही आहे. इन स्टायचोमेट्री डिफेक्ट्स स्टायचोमेट्री रिमेन्स अनचेंज. इन अदर वर्ड रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम और नंबर ऑफ कॅटायन ॲनायन ऑफ कंपाऊंड रिमेन्स द सेम ॲज रिप्रेझेंटेड बाय इट्स फॉर्म्युला. स्टायचोमेट्री डिफेक्ट्स ज्या कंपाऊंडमध्ये आहेत त्याच्यामध्ये स्टायचोमेट्री त्यांची बदलणार नाही, म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि नंबर ऑफ ॲनायन्सच्या कंपाऊंडमध्ये जे आहेत तेवढेच राहतील, रिमेन्स सेम. त्यांच्या केमिकल फॉर्म्युलामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. केमिकल फॉर्म्युला जो आहे तोच असेल. देअर आर 4 टाईप ऑफ स्टायचोमेट्री डिफेक्ट्स. स्टायचोमेट्री पॉईंट डिफेक्टचे 4 टाईप आहे. एक आहे वॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, थर्ड आहे शॉर्टी डिफेक्ट्स आणि फोर्थ आहे फ्रँकल डिफेक्ट्स. तर ते आपण बघणार आहोत. आता मित्रांनो आपण जो पहिले बघतो आहे तो आहे वॅकन्सी डिफेक्ट्स. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिडचं जेव्हा आपण क्रिस्टलायझेशन करतो अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट इन अ क्रिस्टल लॅटिस. तर एखादा जो पार्टिकल असतो त्या सॉलिडमधला तो आपली जी रेग्युलर साईट आहे क्रिस्टल लॅटिसमधली ती त्याच्याकडनं मिस होते, म्हणजे तिथे तो राहत नाही. द मिसिंग पार्टिकल क्रिएट अ वॅकन्सी इन द लॅटिस स्ट्रक्चर. आता त्या पार्टिकलकडनं त्याची जी साईट होती क्रिस्टल लॅटिसमधली ती मिस झाल्यामुळे त्या जागेवर एक वॅकन्सी एम्प्टीनेस एक ते रिकामं राहतं आपण असं म्हणू शकतो. दोज सम ऑफ द लॅटिस साईड आर वॅकंट बिकॉज ऑफ द मिसिंग पार्टिकल ॲज शोन इन फिगर. तर बघा काही जे पार्टिकल असतात ते आपल्या ज्या लॅटिस साईड आहेत ते मिस होतात त्यांच्याकडनं आणि तिथे वॅकन्सी म्हणजे वॅकंट पेस तिथं तयार होते. ते आपल्याला डायग्राममध्ये खाली दाखवलं आहे बघा. वॅकन्सीसुद्धा म्हटलेलं आहे ह्या वॅकंट पेस आहेत. ओके इथं दाखवलं आहे आपल्याला बघा वॅकन्सी दाखवलेले आहे. द क्रिस्टल इज देन सेड टू हॅव वॅकन्सी डिफेक्ट. मग असा जो क्रिस्टल असतो त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट्स म्हणायचं की ज्याच्यात काही जे पार्टिकल्स आहेत त्यांनी आपली लॅटिस साईड मिस केलेली आहे त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट्स म्हणायचं. द वॅकन्सी डिफेक्ट्स कॅन ऑल्सो बी डेव्हलप विथ अ सबस्टन्स इज हिटेड. तर वॅकन्सी डिफेक्ट्स आपण अजून डेव्हलप करू शकतो जर त्या सबस्टन्सला आपण जर हीट प्रोव्हाइड केली तर. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल. आता बघा तिथं पार्टिकल ॲब्सेंट असतात म्हणजे मिस झालेले आहेत. द मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. त्याच्यामुळे काय होतं पार्टिकल नसल्यामुळे त्या सबस्टन्सचा मास काय होतं डिक्रीज होता आधीपेक्षा. हवेवर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. व्हॉल्यूम तेवढाच आहे, आधी जेवढा व्हॉल्यूम होता तेवढाच व्हॉल्यूम आहे. ॲज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. मग त्यामुळे काय झालं डेन्सिटी डिक्रीज झाला. कारण जो डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो डेन्सिटी इक्वल टू ती आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मास काय झालं कमी झालं, व्हॉल्यूम तेवढाच आहे म्हणून डेन्सिटी काय होते त्याची आधीपेक्षा कमी होते. आता जो पुढचा टॉपिक आहे सेल्फ
इंटरस्टिशियल्स डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड, जे एलिमेंटल सॉलिड असतात त्याच्यातले जे डिफेक्ट्स येतो तो टाईप आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. इंटरस्टिशियल साइट इन अ क्रिस्टल आर द पेस और व्हाईड इन बिटवीन द पार्टिकल ॲट द लॅटिस पॉईंट. इंटरस्टिशियल ज्या साईट आहेत क्रिस्टलमध्ये, इन क्रिस्टलमध्ये, तर त्याच्यामध्ये त्याला पेस किंवा व्हाईड म्हणतो आपण, ते बिटवीन द पार्टिकलमध्ये असतो. ओके, ॲट अ लॅटिस पॉईंटला. वेन सम पार्टिकल ऑफ अ क्रिस्टलाइन एलिमेंट सॉलिड ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट इन द क्रिस्टल स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. तर काही जे पार्टिकल असतात क्रिस्टलाइन एलिमेंट सॉलिडमधले, तर त्यांच्या ज्या इंटरस्टिशियल साईट असतात क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याला काय म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. ओके, ते स्वतः ऑक्युपाय करतात इंटरस्टिशियल साईडला. ठीक आहे. आता हा जो डिफेक्ट्स आहे त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया. दिस डिफेक्ट्स ऑकर इन द फॉलोइंग टू वेज हा डिफेक्ट्स होतो. फर्स्टली, आता जे सुरुवातीला पहिल्या पद्धतीने, एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय ॲज अ एम्प्टी इंटरस्टिशियल पेस इन द क्रिस्टल स्ट्रक्चर ॲज शोन इन अ फिगर. जे एक्स्ट्रा पार्टिकल असतात ते, जी एम्प्टी पेस होती इंटरस्टिशियल पेसमधली, बघा इथं ही पेस आहे, तिथे बघा तुम्हाला दिसणार आहे हा एक्स्ट्रा पार्टिकल त्याने पेस ऑक्युपाय केली इंटरस्टिशियल पेसमधली. ओके, आकृतीत दाखवलं आहे. दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटिस पॉईंट. हा जो एक्स्ट्रा पार्टिकल असतो जो लॅटिस पॉईंटला प्रेझेंट असतो, जो लॅटिस पॉईंटला पार्टिकल प्रेझेंट असतो, जो लॅटिस पॉईंटला पार्टिकल प्रेझेंट असतो, तोच पार्टिकल म्हणजे सेम पार्टिकल हे त्या इंटरस्टिशियल एम्प्टी इंटरस्टिशियल पेसमध्ये काय येतात, ऑक्युपाय करतात, ती जागा ऑक्युपाय करतात. द एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीज द टोटल मास ऑफ सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तेवढाच असतो, पण जो एक्स्ट्रा पार्टिकल आलेला आहे, एक्स्ट्रा आला आहे, जास्तीचा आला आहे, म्हणून मास काय होतं त्या सबस्टन्सचा वाढतं. हेन्स डेन्सिटी डिक्रीज. आणि मास जर वाढलं तर डेन्सिटी वाढेल, कारण डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ दॅट सबस्टन्स. तर मित्रांनो बघा, आता पुढचं सेकंडली एक बघितलं आपण, तो कसं होतो इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. ओके, सेल्फ इंटरस्टिशियल. आता आपण सेकंड बघतोय. सेकंडली, in an elemental solid a particle gets shifted from its original lattice point and occupy as interstitial space in the crystal as shown in figure. सेकंडली मध्ये कसं होतं बघा, जो एलिमेंटल सॉलिड पार्टिकल आहेत, म्हणजे जो एलिमेंटल सॉलिड पार्टिकल आहेत ते काय होतात, आपली जी ओरिजिनल लॅटिस पॉईंट आहे तिथून ते दुसऱ्या जागेवर शिफ्ट होऊन जातात, दुसऱ्या जागेवर शिफ्ट होतात. आणि दुसऱ्या जागेवर कुठे शिफ्ट होतात, जिथं इंटरस्टिशियल पेस आहे क्रिस्टलमध्ये, तिथं ते जागा काय करतात, ऑक्युपाय करतात. बघा, ही एम्प्टी पेस आहे, म्हणजे इथला जो आहे तो इथे येऊन गेलेला आहे. इंटरस्टिशियल ॲटम त्याने आपली जी लॅटिस पॉईंटची जी ओरिजिनल प्लेस होती तिथून तो काय झाला, इंटरस्टिशियल पेसमध्ये आला. इथं इंटरस्टिशियल पेसमध्ये तो येऊन गेलेला आहे. ठीक आहे. तर हा असा डिफेक्ट आपल्याला काय होतो, ऑब्झर्व होतो. It is interesting to note that in the second case, आता सेकंड केसमध्ये काय होतं ते बघा, because of the displacement of particle a vacancy defect is created at its original regular lattice sites. इथं याच्यात काय झालं, एक जो जे पार्टिकल आहे तो पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे तिथं काय झालं, वॅकन्सी डिफेक्ट्स हा काय झाला, क्रिएट झाला. जो ओरिजिनल रेग्युलर साईटमध्ये काय झाला, एक प्रकारे वॅकन्सी डिफेक्ट क्रिएट झाला, म्हणजे एका ठिकाणी वॅकन्सी तयार झालेली आहे. ॲट द सेम टाईम इंटरस्टिशियल डिफेक्ट रिझल्ट ॲट इज न्यू पोझिशन, म्हणजे त्याच वेळेस इंटरस्टिशियल डिफेक्ट्समध्ये काय झालं आहे, एक नवी पोझिशन त्याने घेतली, म्हणजे तो इंटरस्टिशियल लॅटिसमध्ये गेला, म्हणजे नवी पोझिशन घेतली. वी कॅन देअरफॉर से दॅट दिस डिफेक्ट्स इज द कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट्स अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. तर याला आपण काय म्हणू शकतो की हा जो झालेला आहे अशा पद्धतीचा जो डिफेक्ट्स तयार झाला आहे, तर एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे वॅकन्सी डिफेक्ट्स आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्सचं ते कॉम्बिनेशन आहे. These defects preserve the density of the substance because there is neither loss or gain in the mass of substance. तर अशा डिफेक्ट्समुळे काय होतं, जो सबस्टन्स आहे तो आपली डेन्सिटी मेंटेन ठेवतो, प्रिझर्व ठेवतो. का, कारण कुठल्याही सबस्टन्सचं म्हणजे कुठलाही सबस्टन्सचं मास लॉस झालेलं नाही आणि गेनसुद्धा म्हणजे कमी झाला नाही किंवा वाढलेलं नाही आहे.
पुढचा जो टॉपिक आहे बघा मित्रांनो, स्कॉटी डिफेक्ट, त्याला शॉर्टी डिफेक्ट पण म्हणतात बाकीचे. इन अन आयोनिक सॉलिड equal number of cation anion are missing from their regular position in the crystal lattice creating vacancy as shown in figure. जे आयोनिक सॉलिड असतात त्याच्यामध्ये काय असतं, आता बघा आयोनिक म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन असेल. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले, ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेले. तर आयोनिक सॉलिडमध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन्स काय होतात, मिस होतात. म्हणजे जेवढे कॅटायन नाही आहेत तेवढेच ॲनायन नाही आहेत. त्यांच्या रेग्युलर पोझिशनमधनं, म्हणजे जे क्रिस्टल लॅटिसमध्ये त्यांच्या रेग्युलर पोझिशनमधनं ते मिस झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये काय होतं, तर ते मिस झाले, त्यांच्या पोझिशनमध्ये नाहीत, म्हणजे ते व्हॅकन्सी झालेली आहे, तिथं व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. ते आपल्याला आकृतीत दाखवले बघा. इथे व्हॅकन्सी नाही आहे, ॲनायन नाही, इथं मिस झाला आहे. आणि इथं कॅटायन नाही आहे, म्हणजे एक कॅटायन नाही, एक ॲनायन नाही, असं आपण एक्झाम्पल इथं बघू शकतो. ठीक आहे, म्हणजे जेवढे कॅटायन नाही तेवढे ॲनायन नाही. इथं एक कॅटायन आणि एक ॲनायन्स नाही आहे. It means that vacancy created by loss of cation is always accompanied by vacancy formed by loss of anion. म्हणजे जी व्हॅकन्सी क्रिएट झाली कशामुळे, लॉस ऑफ कॅटायन, आणि त्याच वेळेस व्हॅकन्सी फॉर्म झाली अजून एक, दी लॉस ऑफ ॲनायन्स, अशा पद्धतीने फॉर्म झाली. दस देअर एक्झिस्ट 2 होल्स पर आयन पेअर लॉस्ट. म्हणजे बघा एक आयन लॉस झाला आहे म्हणून तिथं 2 होल्स फॉर्म झाले बघा. 2 होल्स आहे, एक फर्स्ट आणि एक सेकंड, अशा पद्धतीचं. वन क्रिएटेड बाय मिसिंग कॅटायन, एक जे होल्स आहे ते कॅटायन मिस झाल्यामुळे झालं. अँड अदर बाय मिसिंग ॲनायन, एक ॲनायन मिसिंग झाल्यामुळे झालं. सच पेअर्ड कॅटायन ॲनायन वॅकन्सी डिफेक्ट इज स्कॉटी डिफेक्ट. याला आपण स्कॉटी डिफेक्ट असं म्हणतो. म्हणजे पेअर ऑफ कॅटायन अँड ॲनायन, कॅटायन आणि ॲनायन यांची एक वॅकन्सी डिफेक्ट, एक जोडी आहे कॅटायन ॲनायनची वॅकन्सीची डिफेक्ट, त्याला काय म्हणायचं आपण, स्कॉटी डिफेक्ट असं त्याला म्हणतो. कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटी डिफेक्ट. आता स्कॉटी डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी कुठल्या कंडिशन आहे, स्कॉटी डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक कंपाऊंड विथ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात घ्या, स्कॉटी डिफेक्ट कुठं फाउंड होतं, आयोनिक कंपाऊंडमध्ये. कुठे फॉर्म होणार आहे, आयोनिक कंपाऊंडमध्ये. आता बघा त्याच्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर कसं आहे मित्रांनो, हाय डिग्री असणार आहे, म्हणजे खूप जास्त आयोनिक कॅरेक्टर असतं. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन, कोऑर्डिनेशन जो नंबर आहे तो कसा असणार आहे, हाय असणार आहे. स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन, म्हणजे साईज ऑफ कॅटायन आणि ॲनायन याच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो स्मॉल असेल. तो कसा असणार आहे, स्मॉल असेल त्यांच्या साईजमधला डिफरन्स. द रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन अपॉन रेडियस ऑफ ॲनायन इज नॉट फॉर बिलो युनिटी. परंतु तो युनिटीपेक्षा म्हणजे 1पेक्षा तो कमी असणार नाही, रेशो 1पेक्षा तो कमी असणार नाही. आता आपण जे बघतोय कॉन्सिक्वेन्स ऑफ स्कॉटी डिफेक्ट, काय कॉन्सिक्वेन्सेस स्कॉटी डिफेक्टचे. ॲज नंबर ऑफ आयन डिक्रीज मास डिक्रीज. बघा आयन डिक्रीज झाले म्हणजे काहीतरी डिक्रीज झालेलं आहे सबस्टन्समधलं, म्हणजे मास काय होतं, कमी होतं, डिक्रीज होते. हवेअर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज, व्हॉल्यूम चेंज झालेला नाही, तसाच आहे. हेन्स डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीज. त्याच्यामुळे काय होतं, जर आयन्स डिक्रीज झाले तर काय झालं, डेन्सिटी डिक्रीज झाली, कारण व्हॉल्यूम सेम आहे, मास कमी झालं आहे. नंबर ऑफ मिसिंग कॅटायन ॲनायन्स इज इक्वल द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द कंपाऊंड इज प्रिझर्व. म्हणजे जेवढे कॅटायन मिस आहेत तेवढेच ॲनायन मिस आहे, म्हणून जी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी त्या कंपाऊंडची ती प्रिझर्व आहे. दिस डिफेक्ट्स इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल सच एज NaCl, AgBr, KCl. म्हणजे बघा हे जे स्कॉटी डिफेक्ट असतात कुठल्या याच्यात असतात, सोडियम क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड आणि पोटॅशियम क्लोराईड अशा कंपाऊंडमध्ये ते असतात. मित्रांनो पुढचा जो डिफेक्ट आहे तो बघा फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्ट अराइज व्हेन अन आयन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटिस साइड अँड ऑक्युपाय इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन लॅटिस पॉईंट ॲज शोन इन फिगर. हा जो फ्रँकल डिफेक्ट असतो हा केव्हा होतो, तर जे आयन्स आहे आयोनिक कंपाऊंडमधले ते आपली जे रेग्युलर साईट आहे तिथून मिस होतात, तिथून काय होतात ते मिस होतात आणि ऑक्युपाय इंटरस्टिशियल पोझिशन, आणि हेच आयन्स ते इंटरस्टेशियल जी पोझिशन आहे त्यांच्यामध्ये ऑक्युपाय होतात. लॅटिस पॉईंटच्या मध्ये जी इंटरस्टेशियल प्लेस आहे त्याच्यामध्ये ऑक्युपाय होतात, त्याला आपण म्हणायचं फ्रँकल डिफेक्ट्स. द कॅटायन आर युजली स्मॉलर दॅन द ॲनायन. लक्षात घ्या कॅटायन्स हे कसे आहेत, ॲनायनपेक्षा स्मॉलर असणार आहेत साईजने. इट इज देअर फॉर मोर कॉमन टू फाइंड कॅटायन ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साईट्स. तर आपल्याला जे कॅटायन्स असतात तर ते बऱ्याच वेळा इंटरस्टिशियल साईट्समध्ये ऑक्युपाय झालेले आपल्याला आढळणार आहेत.
इट इज इझियर फॉर स्मॉलर कॅटायन टू अकोमोडेट द इंटरस्टिशियल पेस. आणि जर स्मॉल कॅटायन असेल तर तो सहजरित्या त्या इंटरस्टिशियल पेसमध्ये राहू शकतो, त्याच्यामध्ये अकोमोडेट म्हणजे ऑक्युपाय होऊ शकतो. म्हणजे बघा लक्षात घ्या, कॅटायन्सने काय केलेले आहे इथं इंटरस्टिशियल पेसमध्ये, म्हणजे ओरिजिनल जी आपली प्लेस आहे ती मिसिंग झाले ते तिथून, आणि इंटरस्टिशियल साईट्सवर त्यांनी आपली जागा ऑक्युपाय केलेली आहे. It is important to note that smaller catenary is displaced from its normal side and interstitial space. लक्षात घ्या, जो स्मॉलर कॅटायन आहे तो डिस्प्लेस होतोय आपल्या नॉर्मल साईड म्हणजे रेग्युलर साईडवरनं. कुठं डिस्प्लेस झाला? इंटरस्टिशियल पेसमध्ये आला आहे तो, म्हणजे त्या जी पेस आहे लॅटिस साईडमध्ये इंटरस्टिशियल पेस तिथे आलेला आहे. इट इज देअर फॉर क्रिएट अ वॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. आणि त्या कॅटनची जी ओरिजिनल पोझिशन आहे तिथं काय झालं आहे, आता वॅकन्सी झाली आहे. अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट ॲट इट्स न्यू लोकेशन इन द सेम क्रिस्टल. आणि सेम क्रिस्टलमध्ये त्याची आता नवीन पोझिशन कुठं आहे तर इंटरस्टिशियलला आलेली आहे. ठीक आहे. फ्रेंकल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर बघा फ्रेंकल डिफेक्ट पण काय एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे, कारण वॅकन्सी क्रिएट होते म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट्स, आणि तो इंटरस्टिशियल पेसमध्ये येतोय म्हणजे इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. वॅकन्सी डिफेक्ट्स आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट्स याचं काय ते एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे. कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रेंकल डिफेक्ट. आता बघा फ्रेंकल डिफेक्ट फॉर्म होण्याच्या कुठल्या कंडिशन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फ्रेंकल डिफेक्ट ऑकर इन आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडमध्ये फ्रेंकल डिफेक्ट होतो विथ अ लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. आणि मात्र कॅटायन आणि ॲनायनचा जो साईजचा डिफरन्स आहे तो जास्त आहे. ॲक्च्युली स्कॉटी डिफेक्टमध्ये तो स्मॉल होता, इथं कसा आहे तो जास्त आहे. द आयन ऑफ आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. स्कॉटी डिफेक्टमध्ये कोऑर्डिनेशन नंबर लो हाय होता, इथं कोऑर्डिनेशन नंबर कसे पाहिजे, लो पाहिजे. कॉन्सिक्वेन्स ऑफ अ फ्रेंकल डिफेक्ट. तर आपल्याला फ्रेंकल डिफेक्टचे कॉन्सिक्वेन्सेस बघायचे. As no ions are missing from crystal lattice as a whole, the density of solid and its chemical property remains unchanged. तर बघा मित्रांनो, जर कुठलाही आयन्स क्रिस्टल लॅटिसमधनं मिसिंग झाला नाही ॲज अ होल म्हणजे पूर्णपणे, तर जी डेन्सिटी सॉलिडची आणि ज्या केमिकल प्रॉपर्टी त्या कशा राहतील, अनचेंज राहतील. द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज द इक्वल नंबर ऑफ कॅटॅन ॲनायन आर प्रेझेंट. तर फ्रेंकल डिफेक्टमध्ये कॅटॅन ॲनायन्स काय आहेत, मेंटेन आहे, म्हणून त्यांची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय झालेली आहे, मेंटेन आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय झालेली आहे, मेंटेन झालेली आहे. दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल, झिंक सल्फाईड, सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडेट, कॅल्शियम फ्लोराईड असे जे आयोनिक क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये असे डिफेक्ट्स हे आपल्याला ऑब्झर्व होतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघितलेले आहेत. ओके, तर काही डिफेक्ट्स आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, माझं जे यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा, आणि तुमचे जर कोणी मित्र असतील तर त्यांना जर खरंच गरज असेल तर त्यांना हे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड केले तरी चालतील. ठीक आहे.